धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार, अजितदादाच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार। बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचा अंतिम शब्द समजून पूर्ण राजकारण हालायचे असे धनंजय मुंडे आता बीड जिल्ह्याच्या राजकारणापुरते राहिले नसून फक्त केवळ परळी मतदारसंघापुरतेच राहिले असल्याचे आपल्याला झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहण्यास मिळालेले आहे। बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। अजितदादा गटाचे प्रमुख नेते असलेले धनंजय मुंडे मात्र कुठं वावरताना दिसले नसून ते फक्त परळी नगर परिषदेपुरतेच आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे पाहण्यास मिळालेले आहे। पक्षामधून होत असलेली कोंडी याचबरोबर पक्षातील काही बड्या नेत्याकडून होत असलेल्या विरोधाला कंटाळून धनंजय मुंडे हे लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये अजितदादाच्या राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का बसणार असल्याचं देखील आता बोललं जात असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका कशा पद्धतीने अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसू शकतो या विषयाची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, गेल्या वर्षी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला कुठेतरी उतारती कळा लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण या हत्या प्रकरणामधील धनंजय मुंडे यांचे विश्वासू असलेले वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता। त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील अजित पवार गटातील काही नेत्यासह भाजपच्या बड्या नेत्याकडून देखील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर विरोध देखील करण्यात आला होता। त्यामुळे राजकारणापासून कोशे दूर गेलेले धनंजय मुंडे कुठेतरी बीड जिल्हा या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून ऍक्टिव्ह होत असतानाच पुन्हा त्यांची कोंडी कुठेतरी करण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यातून धनंजय मुंडे ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे येऊ पाहत असतानाच त्यांची कोंडी करण्यात आली। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळे धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातील काही बड्या नेत्याकडून धनंजय मुंडे यांना वेळोवेळी विरोध होत असल्यामुळे बीड जिल्ह्याचे राजकारण चालवणारे धनंजय मुंडे केवळ परळी मतदारसंघापुरतेच मर्यादित राहत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे धनंजय मुंडे कुठेतरी राजकारणापासून दुरावले जाऊ नये यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ते आता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। कारण जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली या ठिकाणी जाऊन भाजपचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांची भेट घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यावेळेस त्यांना प्रसार माध्यमांनी विचारला असता परळी मतदारसंघाच्या विकास कामाच्या अनुषंगाने मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती। परंतु खरी खतखत जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचं सर्व राजकारण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या भोवती अजित दादा यांच्या राष्ट्रवादीचं असायचं। परंतु गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर सर्वस्व काही सूत्र जे आहेत ते अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्याकडे असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे यांना बाजूला टाकण्याचं काम होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अनेक वेळा अजितदादा आले होते, परंतु धनंजय मुंडे यांना टाळण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या नगर परिषदेकडे धनंजय मुंडे यांना पाठवू नका असा सल्लाच थेट अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजितदादांना दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे शांत राहून परळी पुरतच त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। नाहीतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाचं जर गणित पाहिलं तर या जातीय समीकरणाच्या गणितामध्ये देखील धनंजय मुंडे यांनी अजितदादांचे 2 सिल्लेदार जे आहेत ते विजय करून ह्याचबरोबर महायुतीचा धर्म म्हणून 2 भाजपचे देखील उमेदवार विजय केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 6 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 5 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। इतकंच नाही तर अजित पवार गटाचे जर नेते म्हणून पाहिलं तर प्रमुख नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात आहे। कणखर नेतृत्व असल्यामुळे आणि भक्कम ऊर्जा त्यांच्यामध्ये असल्यामुळे कुठल्याही निवडणुकीला ते सहजरित्या सामोरे जाऊ शकतात आणि विजय खेचून आणू शकतात अशी धमक ही धनंजय मुंडे यांच्यामध्ये असून देखील
काही दिवसापासून जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांना राजकारणापासून अलग राहण्याची वेळ आलेली आहे। ह्याचमुळे धनंजय मुंडे जे आहेत पक्षाकडून होत असलेली कोंडी ह्याला कंटाळून ते आता शेवटी समर्थकाच्या म्हणण्यानुसार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होत असून हा पक्षप्रवेश जो आहे तो लवकरच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे धनंजय मुंडे जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर कदाचित बीड जिल्ह्याला मंत्रिपद देखील मिळू शकते, अशी देखील चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे। त्या अनुषंगाने आता धनंजय मुंडे जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून दुरावले जात असून भाजपकडे जवळीक करत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याकडे गेल्या 2 दौऱ्यापासून अजितदादांनी ह्या चर्चेमुळे टाळणं देखील केलं असल्याचं बोललं जात आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर दादाच्या राष्ट्रवादी गटाचे प्रमुख नेते म्हणून धनंजय मुंडे आहेत, परंतु धनंजय मुंडेच हे आपल्या पक्षातून भाजपमध्ये जात असतील तर याचा सर्वाधिक फटका काय बसू शकतो हे अजितदादांना माहीत असल्यामुळे अजितदादांनी बीड दौरा जो आहे तो गेल्या अनेक वेळा टाळल्याचं देखील बोललं जात आहे। परंतु आज अजितदादा बीड दौऱ्यावर असले तरी मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होत असून त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांची भेट घेतली असल्याचं देखील बोललं जात आहे। याचबरोबर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असलेले तटकरे यांनी ला देखील प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे दिल्लीला का गेले याविषयी मला काही माहीत नाही असं देखील उत्तर त्यांनी यावेळी दिलेलं आहे। परंतु या मागचं खरं कारण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांची खूप मोठी कोंडी होत आहे। याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांना अनेक वेळा खाली मान घालण्याची वेळ देखील आलेली आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्यांचे खंदे समर्थक असलेले वाल्मिक कराड जे आहेत ते हत्या प्रकरणामध्ये अडकले असून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच हा सर्व खटाटोप केला असल्याचा अनेक आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर झालेला आहे। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्यावर केलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्लाबोल यामुळे धनंजय मुंडे यांना कुठेतरी सायलेंटची भूमिका घ्यावी लागलेली आहे। नाहीतर खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड जिल्हा मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्याचे राजकीय सूत्र जे आहेत ते सर्व काही राजकीय सूत्र गतकाळी जर पाहिलं तर गोपीनाथराव मुंडे यांच्या हातामध्ये होते, परंतु सध्या चालू काळामध्ये जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या हातामध्ये बीड जिल्ह्याचे सर्व सूत्र आल्याचं पाहण्यास मिळत होते। परंतु हत्या प्रकरण असेल याचबरोबर पक्षातून होत असलेल्या कोंडीमुळे धनंजय मुंडे यांना आपल्या राजकारणापासून दुरावलं जाण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। बीड जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण ज्यांच्या भोवती फिरायचं तेच आज जर पाहिलं तर फक्त परळी मतदारसंघापुरते मर्यादित राहताना पाहण्यास मिळत आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांचे समर्थक देखील आता कुठेतरी अडचणीत येत असल्याने याचबरोबर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये होत असलेली कोंडी थांबवण्यासाठी त्यांनी थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असं देखील बोललं जात आहे। याचबरोबर पंकजा मुंडे ह्या देखील भाजपमध्ये आहेत। महायुतीचा धर्म म्हणून ह्या दोघेही बहीण भावांनी परळी मतदारसंघामधील नगर परिषदेची निवडणूक एकत्रितरित्या लढून या ठिकाणी सर्वच नगरसेवकासह नगर अध्यक्षपदाचा उमेदवार भरघोस मताने विजय केलेला आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर मुंडे यांच्या भोवती फिरताना पाहण्यास मिळत आहे। परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव याचबरोबर धनंजय मुंडे यांची होत असलेली कोंडीमुळे बीड जिल्ह्याचे मुंडेंचं जे वर्चस्व राजकारणामध्ये आहे ते हळूहळू कमी होत आहे। हेच वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर ह्या मुंडे बहीण भावांना एकाच पक्षामध्ये एकत्र येऊन सर्व निवडणुकीला सामोरे जाणं अत्यंत गरजेचं आहे। याचबरोबर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यावर आपला कब्जा करायचा असेल तर दोन्ही बहीण भावांना एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे जाणं गरजेचं आहे। याचबरोबर दोन्ही बहीण भाऊ वेगवेगळ्या पक्षात असले तरी मात्र धनंजय मुंडे यांची त्यांच्या पक्षातील नेत्याकडून होणारी कोंडी थांबवायची असेल तर धनंजय मुंडे यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करून एकत्ररित्या निवडणुकीला सामोरे जाऊन बीड जिल्ह्याची जिल्हा परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वस्व काही हालचाली कराव्या लागणार आहेत। ह्याच अनुषंगाने आता धनंजय मुंडे जे आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा देखील होत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।